महाराष्ट्र न्यूज वन, नवा दिवस नवी बातमी. नमस्कार, मी अप्पासाहेब माळे. आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल. पाहूया आत्ताची महत्त्वाची घडामोड. नमस्कार. उच्च शिक्षण क्षेत्राशी निगडीत विषय पदवीधरांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पदवीधर मतदारसंघातून आमदार निवडला जातो. मात्र गेल्या काही वर्षात याला राजकीय स्वरूप लाभलेलं आहे. याला पदवीधर मतदार देखील तितकेच कारणीभूत आहेत. एक तर मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी करत नाहीत आणि मतदानालाही बाहेर पडत नाहीत. नेमकी हीच सगळी स्थिती बदलण्यासाठी आणि पदवीधरांमध्ये जाणीव जागृती करण्यासाठी पुणे झोनल पदवीधर संघटनेची स्थापना झालेली आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या प्रमुख जिल्ह्यात या संघटनेचं काम सुरू आहे. या संघटनेच्या कार्याच्या अनुषंगानं पुणे झोनल पदवीधर संघटनेचे पदाधिकारी आणि सेवानिवृत्त बँक अधिकारी प्राध्यापक गजानन भोसले आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावरती संवाद साधणार आहोत. तर मी गजानन सरांना विनंती करते की त्यांनी माझे काही प्रश्नांची आहेत त्याची उत्तरं द्यावी. तर मला असं वाटतं की या संघटनेचा हेतू आणि कार्य नेमकं काय आहे तुम्ही सांगा. माझी ओळख म्हणजे मी गजानन भोसले, प्राध्यापक म्हणून 6 वर्षे काम केलं आणि त्याच्यानंतर 32 वर्षे रिजनल रुरल बँकेत अधिकारी काम केलं. संघटनेचं या ठिकाणी उद्देश म्हणजे 5 जिल्ह्यात आपण एक आमदार निवडून देतो आणि हा आमदार हुशार आणि तेवढाच चांगला आणि उच्च शिक्षित असावा ही अपेक्षा आहे. गेले काही वर्ष या ठिकाणी जो आमदार निवडून जातो तो राजकीयदृष्ट्या त्याला पाठबळ असतं आणि असाच आमदार निवडून जातो. यासाठी संघटनेची गरज आहे आणि विशेषतः मतदार हे जागृत व्हायला पाहिजे. नोंदणी करण्यामध्ये मतदार जागृती आहे थोडीफार. बरेचसे मतदार हे आपली नोंदणी करत नाहीत. एकेका घरात नाही म्हटलं तरी आज 2 पदवीधर आहेत, परंतु नोंदणी मात्र नाही. असं असल्यामुळं त्या ठिकाणी मतदारांची संख्या ही देखील कमी होते. पर्यायानं ज्यावेळी मतदानाचा भाग असतो, ज्यावेळी निवडणूक जाहीर होते, त्यावेळेला हा जो मतदार आहे तो आपलं मत नोंदवत नाही. पण हे आता नोंदणी त्यांनी करण्यासाठी जास्त संख्येनं नोंदणी करण्यासाठी नेमकं काय राबवणार आहात तुम्ही? आम्ही जे आहे ते जागृती त्याची मतदारांना जागृत करायचं आहे. ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांच्याशी संपर्क करत आहोत आम्ही आणि त्यांना सांगत आहोत की तुम्ही मतदान करा, तुमचा हक्क बजावा. कारण त्यांनी हक्क बजावला तरच त्या ठिकाणी योग्य उमेदवार निवडून येईल, अन्यथा येणार नाही. कारण या ठिकाणी जे मतदान होतं ते मतदान कमी होतं, अत्यंत कमी होतं. आणि राजकीय पाठबळ असणाऱ्याचं जे मतदान आहे ते ठराविक लोकच त्या ठिकाणी मतदान करतात. पर्यायानं क्रमांक 1 वर असणारी मतं ही अत्यंत मर्यादित असतात. बाकीची मतं ही स्कॅटर्ड होतात. जरी पदवीधर मतदार हा जरी सुशिक्षित असला तरी त्या ठिकाणी 100 लोक त्या ठिकाणी नशीब आजमावण्यासाठी ठिकाणी उभारलेले असतात. अर्थात त्यामुळं ज्या जांभळ्या पेनानं आपण 1 क्रमांक टाकायचा आहे तो शोधणंच अवघड होतं. त्यामुळे सुशिक्षित जो मतदार आहे तो देखील गोंधळला जातो. यासाठी जागृती आवश्यक आहे की जो XYZ उमेदवार आहे मनाशी ठरवलेला तोच आपण निवडून द्यावा ही अपेक्षा आहे. आणि आपल्या देशामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यामध्ये सुद्धा पदवीधर आहेत. तर इथलं काम कसं आहे किंवा त्या धर्तीवरती तुम्ही काही प्रयत्न करता? नाही, हे आधी पहिल्यांदा आपण इथून सुरुवात केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी संघटना नंतर मांडली जाईल. तर ह्या 6 राज्यातच आता आपली पदवीधरांची जी MLC आहे ते अस्तित्वात आहे. बाकीच्या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे. कारण राज्यघटनेच्या 169 कलमानुसार त्या ठिकाणी राज्य सरकारला अधिकार मिळतो. तो अधिकार असा आहे की त्याला ती निर्मिती करणं आणि ते अबॉलिश करणं. अबॉलिशसुद्धा ते करू शकतात. आज ना उद्या ते अबॉलिशसुद्धा होईल पदवीधर, असं सुद्धा होईल आपल्या राज्यात. त्यामुळे ते होऊ नये यासाठी संघटना आवश्यक आहे. मग त्याला काही पक्षाचं चिन्ह वगैरे असतं? पक्षाचं चिन्ह नसतंच. पक्ष त्या ठिकाणी पाठबळ देतो. आर्टिकल 169 मध्येच सांगितलेलं आहे की त्याला एखाद्या उमेदवाराला पाठबळ देणं हे काही गैर नाही. आणि हे गैर नसल्याचा गैरफायदा हे राजकीय पुढारी, राजकीय पक्ष, सत्ता हे घेत असतात. मग त्या दृष्टीने चाललेला एखादा प्रयत्न सांगा. म्हणजे कुठला?
प्रबोधन करण्यासाठीचा जो काही तुमचा प्रबोधनसाठी काय केलेलं आहे, मी प्रत्येक तालुक्याला तालुका कोऑर्डिनेटर नेमलेले आहेत. तालुका कोऑर्डिनेटरमध्ये पुन्हा उप तालुका कोऑर्डिनेटर आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक प्रभागामध्ये 2-2, 3-3 लोक आपण नेमलेले आहेत. त्यांना आपण मतदारांनी जी नोंदणी केली त्यांची नावं दिलेली आहेत. त्या मतदारांना जागृत करायचं, जाऊन भेटायचं, त्यांचे मोबाईल नंबर घ्यायचे आणि आपण त्या ठिकाणी जागृती करण्याचं काम करणार. आम्ही असं नाही की आमच्याच उमेदवार निवडून द्या, फक्त चांगला त्यातला 100 मधला जो चांगला आहे तो नंबर 1 येऊ द्या, हीच अपेक्षा आहे. 5 प्रमुख जिल्ह्यांमध्ये सुरू आहे हे सगळं काम. बरोबर. तर या जिल्ह्यामध्ये पदवीधर नोंदणी किती आहे? पदवीचं प्रत्येक जिल्ह्यात साधारण 1,90,000, 80,000 अशा रीतीनं ती नोंदणी आहे बरं. प्रत्यक्षात. आता अर्थात रिमोट प्लेसला देखील काही लोकांनी नोंदणी केलेली आहे, परंतु या ठिकाणी काय होतं, रिमोट प्लेसला एखादा अगदी पाडगावसारख्या ठिकाणी, गारगोटीच्या ठिकाणी नोंदणी केलेली असेल तर तालुक्याला त्या ठिकाणी मतदान केंद्र मर्यादित आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी येण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करून येणं कठीण होतं आणि त्यामुळं तो मतदानाचा हक्क बजावत नाही. यासाठी ही जागृती आवश्यक आहे. हा, म्हणजे आता तुम्ही प्रबोधन करताय या 5 जिल्ह्यांमधून, तर या प्रबोधनानंतर पुढं काय संघटनेचं काम? प्रबोधनानंतर देखील संघटना अस्तित्वात असेलच, तर या ठिकाणी जे पदवीधरांचे प्रश्न आहेत, आज पेपर फुटीचा प्रश्न आहे. हो. पेपर फुटत आहेत आणि का पेपर फुटत आहेत, कारण ते खाजगी संस्थेला दिलेले आहेत आणि पेपर फुटल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा ज्यावेळेला परीक्षा होते त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना पुन्हा फी भरावी लागते. हा चुकीचा नियम आहे. वास्तविक त्याला दंडच आहे तो. एखादा शेतमजूर गरीब असेल तर त्याला ते कठीण आहे 3,000 रुपये भरणं सुद्धा. याच्यासाठी आपण जनहित याचिका मान्य सुप्रीम कोर्टात दाखल करतो आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत. उदाहरणार्थ आज इंजिनियर झालेले कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या करतात, नंतर इंजिनियर झालेले पुन्हा जे नोकरीला लागायच्या अगोदर त्यांना व्याजात सवलत मिळते, परंतु नंतर पुन्हा नोकरी नसल्यामुळे नैराश्य आहे, त्यामुळे व्याजाचं मुद्दल वसूल केली जाते. अशासाठी ज्यावेळी सरकार मोठ्या उद्योगधंद्यांना MOU ज्यावेळेला करतं त्याच वेळेला मॅनपॉवर जे शैक्षणिक संस्थेत उद्या भविष्यकाळात असणारी मॅनपॉवर याचं देखील योग्य नियोजन आणि प्लॅनिंग होणं आवश्यक आहे. यासाठी संघटना ताकदीनं त्या ठिकाणी आंदोलन उभारली. ओके. आत्ताच आपण गजानन भोसले सरांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी या पदवीधर मतदारसंघाबद्दल बरीचशी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्याबद्दल मी आज त्यांचे खूप आभार मानते. धन्यवाद. आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.